मागच्या रविवारी आपण विमुक्ती छेदन प्रश्नामध्ये उपसंपदेविषयी विचारलेल्या प्रश्नावर आपण थांबलो होतो. आज आपण राजा मिलिंदाने भगवान भंते नागसेनाला अश्रूविषयी प्रश्न विचारलाय आणि तिथून पुढे आपण सुरुवात करूया. राजा म्हणाला, भंते, आपली माता मरण पावली असता रडून रडून ढाळलेले अश्रू आणि धर्मप्रेमाने ओघळणारे अश्रू यापैकी कोणते अश्रू उपकारक ठरतात आणि कोणते योग्य आणि अयोग्य असावे? महाराज, पहिल्या प्रकारचे अश्रू राग, द्वेष, मोह यातून उद्भवल्यामुळे गरम व मलिन आहेत, तर दुसऱ्या प्रकारचे अश्रू निर्मळ व थंड आहेत, कारण या अवस्थेत मन अत्यंत पवित्र आहे. महाराज, थंड आणि निर्मळ व उपकारक व योग्य आहेत, तर गरम व भावनायुक्त अश्रू निरुपयोगी व वाईट आहेत. म्हणते आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले. आता आपण जर बघितलं, अश्रूविषयी प्रश्न विचारलेला आहे आणि तो प्रश्न असा विचारला त्यांनी की तुमची माता जर मरण पावली, आपल्या कोणाच्या याच्यात दुःख काय म्हटलंय त्यांनी? भगवान बुद्धांनी तर दुःख मृत्यू जन्मापासून दुःख सांगितले, पण आपण शेवटच्या दुःख जास्त मानतो की आपल्या घरात कोणाचा मृत्यू झाला तर. तसंच भंते नागसेनाने विचारलंय की माणसाला अश्रू दोन वेळेस येतात ना. अश्रू एक तर जास्त आनंद झाला तरी आनंद अश्रू येतात, किंवा आपल्याला काही दुःख झालं तर अश्रू येतात. तर भंते नागसेनाला विचारले की कुठले अश्रू चांगले आहेत? तुमची माता मेली आणि तुम्ही रडून रडून एकदम हे झालात, तर ते अश्रू चांगले आहेत की तुम्हाला कुठल्या तरी चांगल्या कामानिमित्त किंवा भावना व्यवस्थेमध्ये आलेले अश्रू चांगले आहेत? भगवान बुद्ध इथं प्रश्नाला उत्तर देताना सांगतात की आजही जर आपण म्हटलं तर आपण काय म्हणू? आई वडील वारले तर जास्त रडायला लागला तर माणूस म्हणून नाही बाबा याचे अश्रू खरे, तसं म्हणू की नाही? भंते नागसेन इथे नाही म्हणतात. भंते नागसेन म्हणतात हे अशक्तीचे अश्रू आहेत. कशाचे आहेत? अशक्तीचे अश्रू आहेत. तर मग कुठले अश्रू आहेत की जे निर्मळपणाने येतात? म्हणून मी इथेच मला वाटतं बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचताना एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला, भंतेजीचीच सांगितली होती की प्रत्येक जण सांगतो की आमचं एकमेकावर जास्त प्रेम असतं. कोणावर प्रेम आहे? तर भंतेजीने असंच त्या एका जणाला विचारलं तर त्याने सांगितलं, नाही, मुलं बाळा बायका पोरं याच्यावरती आपलं जास्त प्रेम असतं ना, आणि त्यांचा जर वियोग झाला तर मग आपल्याला जास्त दुःख होतं. की जर समजा आपला वडील वारला, आई वारला, तर प्रत्येक जण ओक्साबोक्षी रडत असतो आणि दुःख व्यक्त करत असतो. म्हणून भंतेजीने त्याला विचारलं तर तुला काय वाटतं? तर ते म्हणे, नाही नाही, बायका पोरं मुलं बाळ यांचा आपल्यावर जीव असतो. आणि भंतेजी जसं इथं नागसेनानं सांगितलं की नाही, ते अश्रू कसे असतात? आसक्तीचे अश्रू आहेत ना, लोभाचे अश्रू आहेत, आसक्तीचे अश्रू आहेत की आपण रडताना. आता असं जर म्हटलं की तुझा बाप मेला, तुला का दुःख झालं? अजून बाप जर कमावता असेल तर जास्त दुःख होतं ना. जर पेन्शन असेल तर पोरगं का रडतं? उद्यापासून पेन्शन बंद होणार आहे. आसक्तीचे अश्रू आहेत की नाही ते? जर बापाला 40-50 हजार रुपये पेन्शन असेल आणि बाप आज मेला, उद्यापासून मिळणार आहे का त्याला त्या पेन्शनचे पैसे? मग त्याचे अश्रू कशाचे आहेत? आसक्तीचे आहे. असंच भंतेजीने त्याला एक प्रश्न विचारला. तो माणूस म्हणे, नाही नाही, माझी बायको मी घरी गेल्याशिवाय जेवत नाही म्हणे. मग किती माझ्यावर तिचं प्रेम आहे. मुलगाही रात्रीचे माझे हातपाय दाबतो, माझ्या दवा पाण्याची व्यवस्था करतो. तर मग भंतेजीने त्याला उपाय सांगितला होता, एक काम कर, तुला ध्यान शिकवलेलं आहे म्हणे, कारण चौथ्या ध्यानात गेलं तर तुमचा श्वासोश्वास पण बंद होतो. आणि म्हणून भंतेजीने त्याला सांगितलं, मी अश्रूचा फरक सांगतो तुम्हाला. इथे जो भंते नागसेनाने उत्तर दिलेलं आहे की मृत्यू समय तुम्ही जे रडता, तर भंते नागसेन काय सांगतात? ते आसक्तीचे अश्रू आहेत. ते अश्रू चांगले आहेत का? नाही, ते आसक्तीचे अश्रू आहेत. आणि म्हणून इथेही ते उदाहरण देऊन सांगतात की मग ते म्हणतात की चौथ्या ध्यानात तुला शिकलेला आहे तर घरी जा आणि चौथ्या ध्यानात जा, म्हणजे चौथ्या ध्यानात माणूस मृत्यू पावला असं होतं. आणि म्हणून यांनी तसं केलं. मग तुला कळेल म्हणे की त्यांचे हे अश्रू तुझ्या प्रेमापोटी आहेत की आसक्तीपोटी आहेत. घरी जातो तो तेच करतो, चौथ्या ध्यानात जातो. आणि म्हणून मग बायको येऊन बघते,
थंडगार लागतात. तिला वाटतं म्हातारं गेलं. रडायला लागते जोरजोरात. पोराला बोलवते. पोरग येऊन बघतं बाप गेला, ते रडायला लागतं जोरजोरात. आता हा फक्त ध्यानात असतो. याला कळतं. हा म्हणतो बघा भंतीजी किती खोटं बोलत होते, किती बायकोन पोरग रडतोय जोरजोरात. प्रेम आहे ना त्यांचं माझ्यावर. म्हणजे यांचे अश्रू खरे अश्रू आहेत. प्रत्येक जण रडतो. पोरगी आली तीही जोरजोरात रडते, नातेवाईक येतात तेही जोरजोरात रडतात. आणि भंतीजीने त्याला सांगितलेलं असं की मी येईपर्यंत तू ध्यानातून बाहेर यायचं नाही. मी आल्यानंतर मग तुला कळेल की यांचे अश्रू खरे आहेत की आसक्तीचे अश्रू आहेत. आणि भंतेजी येतात. आणि मग सगळेजण, आता रोजचा हा उपासक असतो तर भंतीजीला पाहून अजूनच जोरात टाळं फोडतात ना. बायको रडते, पोरगा रडतो. भंतीजी त्यांना सांगतात की दुःख करू नका, काय हरकत नाही, जे जन्माला येतं ते जातं. पण हे काय ऐकायलाच तयार नाहीत. मग भंतेजी म्हणतात आता तुम्ही एवढे रडताय, तुम्ही यांना जिवंत करू शकतो म्हणे. हे सरा रडणं थांबतं यांचं की जर भंतेजी यांना जिवंत करतात म्हटल्यावर. भंतेजी म्हणतात पण एक आट आहे. हे मी ठेवलेलं शिलाचं पाणी आहे, जो कोणी पाणी पिईल इकडे हे उठून उभे राहतील आणि इकडे पिलेला पाणी माणूस मरून जाईल. या म्हणे पुढे कोण कोण येत. जोर जोरात बायको रडत होती म्हणे बाई जोरात रडते ना, ये पुढे पे पाणी. ते म्हणे नाही, माझ्या पोराला नेमकंच पोरग झालंय म्हणे, त्याला ह्या म्हाताऱ्याला काही सांभाळता येत नाही, त्याला मी सांभाळते म्हणे. म्हातारा काय करणार आहे? ती काही तयार नाही. जरी पोराला बोलव, पोरग म्हणे या म्हातारा आज ना उद्या जाणारच आहे, माझ्या पुढे पुरी जवानी पडली, मी कशाला पाणी पिऊन मरू. एका एकाला बोलवलं पण कुणी काही पुढे येत नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की कशाचे अश्रू असतात हे आसक्तीचे आहेत, लोभाचे आहे. भंतेजी म्हणतात जाऊ द्या, तुम्ही नाही घेत तर मग आता मीच पितो, कारण माझा शिष्य होता ना, माझा उपासक होता. आणि भंतेजी पाणी पितात आणि त्याला हाक मारतात. आता तो मेलेलाच नसतो, तो उठून बसतो. सगळे लोक आवक होतात की भंतेजीने याला जिवंत केलं. पण आता हर्ष व्हायला पाहिजे की नाही, माणूस जिवंत झाला, हर्ष व्हायला पाहिजे. पण ते सगळे भंतीजीकडे पाहतात. ते म्हणतात हे कसं मरत नाही अजून, याने तर सांगितलं होतं म्हणे पाणी पिलं की मरणार म्हणून. तर आपले अश्रूही तशाच प्रकारचे असतात. आपले अश्रूही कशाचे आहेत? आसक्तीचे. म्हणून आपण कुठेही दुःख केलं तर, म्हणून बुद्ध सांगतात की कुठल्याही गोष्टीला तुम्ही मरण पावल्यानंतर अश्रू हे कुठे असतात? आसक्तीचे असतात. म्हणून रडू नये, कारण इथे जो जरी लोप पावला तर कुठे ना कुठे उगवणार आहे. आंब्याच्या झाडाची कोय जमिनीत गेली तर तिला अंकुर येणार आहे. तसंच ह्या प्रकारचं आहे की माणूस झाला तर भगवान बुद्धाने पुनर्जन्माला मान्यता दिलेली आहे, कुठे ना कुठे तो येणार. म्हणून जी अश्रू आपल्यावाली दुःखात आपण म्हणतो ती अश्रू गरम अश्रू असतात, म्हणून ती अश्रू चांगली नाहीत. परंतु जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा चांगल्या कामाकरता, कधी कधी होतं ना की मुलगा 90% मार्क घेऊन घरी येतो आणि आईला तो ती वार्ता सांगतो, आई त्याला कडकडून मिठी मारते पण तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. ते अश्रू थंड असतात, ते अश्रू उपयोगी असतात. त्याच्यामध्ये कुठलीही आसक्ती नसते. तिला फक्त खाली तिच्यावर समाधान असतं की आम्ही केलेल्या कर्माचं चांगलं फळ मिळालेले. म्हणून अश्रू मधला फरक भंते नागसेनही मिलिंदाला समजावून सांगताना तोच सांगतात की पहिल्याने तू जे सांगितलंस की ते अश्रू, आई मेली म्हणून रडणारे अश्रू हे आसक्तीचे अश्रू आहेत, लोभाचे अश्रू आहेत. म्हणून ते अश्रू उपयोगी नाही आहेत, तर दुसऱ्या प्रकारचे अश्रू उपयोगी आहेत. रागयुक्त व रागमुक्त यातील फरक काय? राजा म्हणाला भंते, रागाने भरलेले व रागरहित चित्त यातील भेद कोणता? महाराज, यातील एक तृष्णेत बुडून गेलेला असतो तर दुसरा नसतो. भंते, म्हणजे याचा अर्थ काय समजावा? महाराज, एक अत्यंत लोभी व स्वार्थी असतो तर दुसरा निर्लोभी व शांत असतो. भंते, परंतु मी या प्रश्नाकडे पाहतो तेव्हा असे दिसून येते की रागयुक्त असो की रागरहित हे दोन्ही खाण्याकरता चांगल्या पक्वान्नाची इच्छा करतात, वाईट पक्वान्नाची तर कोणीच इच्छा धरीत नाही. महाराज, हे जरी खरे असले तरी रागयुक्त व्यक्ती उत्तम भोजनाचा आस्वादही घेतात आणि त्यात रागही व्यक्त करतात, परंतु रागरहित व्यक्ती आस्वाद घेतात खरे पण त्यात राग मुळेच मानत नाही. भंते, आपण फारच छान समजावून सांगितले. मला वाटतंय बुद्ध आणि तसा धम्मग्रंथ करताना मी सांगितलं की नाही माहिती नाही, परंतु राग ह्या शब्दाचा बुद्ध काळातला अर्थ लोभ होता, आसक्ती. आता आपण ज्याला राग म्हणतो की ना, राग कशाला म्हणतो आपण? संताप किंवा क्रोध याला राग म्हणतो. पण त्यावेळेस राग नाही. आजही तुम्ही जर कुठल्याही प्रवचनात गेलात
तर भिक्षू लोक किंवा त्रिपिटक काय म्हणतंय, राग द्वेष आणि मोह याला सोडा. आता द्वेष मोह याच्यापेक्षा म्हणजे रागाचा अर्थ त्यावेळेस काय होता, आसक्ती, की माणसाच्या आसक्तीला. कारण शब्द एवढा प्रवास करून येतात की शब्दाच्या उत्पत्तीमध्ये जो अर्थ असतो तो प्रचलित याच्यापर्यंत तो अर्थ राहीलच असं सांगता येत नाही. म्हणून मी कधी तुम्हाला विनोदाने सांगितलं होतं ना की शब्दाचे अर्थ खूप विचित्र असतात. आजही तुम्हाला जर म्हटलं की आपण काय म्हणतो, पायात बूट घाला आणि चला, ऍक्च्युली सरळ अर्थ आहे का तो? चुकीचा आहे ना. आपण बुटात पाय घालतो ना, पायात बूट घालतो का? पण तो रूढ आहे. बुटात पाय घालणं, आपण जर म्हटलं की बुटात पाय घालून चालतं, आकवाड वाटतं ना, कारण तो प्रचलित आहे. पायात बूट घाला हा शब्द प्रचलित आहे. तसंच राग ह्या शब्दाचा अर्थ त्यावेळेस आसक्ती होता, लोभ होता, परंतु तो होता 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 तो क्रोधावरती आणून ठेवला. आणि म्हणून त्याच प्रश्नाचं राजा मिलिंदाला विचारलेलं उत्तर काय त्याने, की काही गोष्टीमध्ये राग रहित आणि राग युक्त, की रागयुक्त म्हणजे आसक्तीयुक्त, ज्याला राग नाही, ज्याला आसक्ती नाही, ज्याला लोभ नाही, ज्याला मोह नाही, अशा माणसाविषयी हा विचारलेला प्रश्न आहे. आणि तो उदाहरणही देतो राजा मिलिंद. त्यांना काय म्हणतो की मी दोन्ही प्रकारचे माणसं केले, की भोजन, आता भोजन सगळ्याला चांगलं भोजनच आवडतं ना, मग तो रागरहित लोभी असो चाहे लोभी नसो, प्रत्येक जण चांगल्या जेवणाचीच इच्छा करतं. आणि म्हणून इथे मिलिंद राजा त्यांना प्रश्न विचारतो की रागरहित माणूसही चांगल्या भोजनाची इच्छा व्यक्त करतो, तर रागरहित, रागरहित म्हणजे आता परत तुम्ही डोक्यात तो अर्थ घ्या, रागरहित म्हणजे लोभ नसलेला, आसक्ती नसलेला रागरहित, आणि रागयुक्त म्हणजे आसक्ती असलेला. म्हणून इथे भंते नागसेन सांगतात की महाराज, याच्यामध्ये रागरहित माणूस जो असतो भोजनाची इच्छा तर व्यक्त करतो चांगलं भेटावं, परंतु म्हणजे साधं उदाहरण ते याच्यामध्ये देतात की जो रागयुक्त म्हणजे ज्याला रागाने युक्त असतो, आसक्तीयुक्त माणूस असतो, तो भोजनाचा आस्वाद घेतो, परंतु त्यात रागही व्यक्त करतो, म्हणजे परत त्याच्यात आसक्ती ठेवतो की परत हे भोजन मला भेटलं पाहिजे. पण रागरहित माणूस मिळालं तर चांगलं भोजनामध्ये त्याला काही वाईट नसतं, पण तो आसक्ती ठेवत नाही. याचंच उदाहरण देताना भंते नागसेनांनी सांगितलं होतं की दोन याचे, की जर समजा तुम्ही गृहस्थ जीवनामध्ये आहेत तर तुमची आसक्ती असते की नाही, रविवारी येणार आहे बाबा मटण आणून खाऊ, आसक्तीच आहे ना ती, दर रविवारी आम्ही ते करू, ती एक प्रकारची आसक्ती. भिक्षू ती आसक्ती ठेवेल का? वाढलं तर खाणार ना तो, चांगलं भोजन तुम्ही जर त्याला वाढलं तर तो खाणार, नकार देणार आहे का? म्हणजे इच्छा आहे परंतु आसक्ती आहे का त्याच्यात? तो आसक्ती ठेवत नाही. जर त्याला भिक्षेमध्ये मिळालं तर खाणार. म्हणून दोघांमधला हा फरक आहे की जो रागयुक्त असतो तो मोह, इच्छा, वासना ह्या कायम ठेवून भोजन तर करतोच, परंतु ती इच्छा परत परत मिळावं ही आसक्ती तो ठेवत असतो. परंतु जो रागरहित असतो, इच्छा रहित माणूस असतो, तो परत परत मिळावं ही इच्छा काही ठेवत नाही. म्हणून रागरहित आणि रागयुक्त माणसाचा फरक हा भंते नागसेनाने राजा मिलिंदाला इथे समजावून सांगितलेला आहे. प्रज्ञेचा निवास. राजा म्हणाला, भंते, प्रज्ञेचे निवासस्थान कोणते असते? महाराज, तशी ती कोठेही घरटे करून राहत नाही. भंते, तर मग प्रज्ञेला अस्तित्वच नाही असे म्हणावे काय? महाराज, आता तुम्हीच सांगा की हवा कोठे राहते? भंते, आपण छान सांगितलं. आता या प्रज्ञेविषयी जर आपण सांगायला गेलं, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ज्ञान, विकसित बुद्धी. तसं जर म्हटलं तर मग बुद्धी, प्रत्येक माणसाला बुद्धी आहे ना. बिना बुद्धीचा माणूस आहे का? याला हे प्रश्न मती म्हटले. मती म्हणजे बुद्धी. एखाद्या माणसाला मती मंद जरी म्हटलं तरी मती हा शब्द आहे, त्याला बुद्धी आहे, फक्त मंद आहे. म्हणून जो माणूस आहे, मनुष्य हा पण प्राणीच आहे ना, मनुष्य प्राण्याला बुद्धी आहे, प्रज्ञा आहे. आणि म्हणून राजा मिलिंद त्यांना प्रश्न विचारतात की महाराज, प्रज्ञा कुठे राहते? आता तुम्ही म्हणाल की माणसाला मेंदू आहे म्हणजे तीच प्रज्ञा आहे का? तर मेंदू प्रत्येक प्राण्याला आहे, 2 पायाच्या प्राण्याला आहे, बहुपायाच्या प्राण्याला आहे, सगळ्यांना मेंदू आहे. पण प्रज्ञा आहे का त्यांच्याजवळ? नाही. परंतु ती माणसाजवळ आहे, तर ती कुठे राहते? तर राजाला नागसेन सांगतात की अशी जागा नाही सांगता येणार, प्रज्ञा कुठल्या जागेत राहते हे काही सांगता येणार नाही.
तर मग ते भन्ते नागसेनाला म्हणतात मग माणसाला प्रज्ञाच नाही का? भन्ते नागसेन त्याला उदाहरण देतात की हे हवा आहे, इथं स्थान उगमस्थान सांगता येईल का कोणाला? की ते हिमालयातून उगम पावते का समुद्रातून उगम पावते? वारे सांगता येतील की कुठल्या तरी समुद्रामध्ये वाऱ्याचा उगम होतो, म्हणतात ना मतलई वारे, हे वारे ते वारे येतात, हे तुम्हाला वैज्ञानिक दृष्ट्या सांगितलं जातं. पण हवेची निर्मिती कुठे सांगितली का? तसंच आहे. तसंच प्रज्ञेची निर्मिती कुठे होते आणि प्रज्ञा कुठे राहते हे कळत नाही. मग आता आपण जर गेलो समजा तर आपण खरंच प्रज्ञावान आहोत का? परभणीचं प्रकरण आठवा. जर परभणीच्या प्रकरणामध्ये तुम्ही गेलात तर काय झालं नेमकं तिथे? प्रतिकृतीची विटंबना झाली ना. कशाची होती ती प्रतिकृती? सिमेंटची बनवलेली होती ना. एका सिमेंटच्या प्रतिमेची विटंबना झाली, त्याच्यामध्ये त्या सूर्यवंशीचा जीव गेला. मग ते केलेलं प्रज्ञावंतांनी केलेलं आंदोलन होतं का? ते भावनेच्या भरात केलेलं आंदोलन, त्याला प्रज्ञेचं म्हणता येईल का? ऍक्च्युअल घटनेची कितीतरी वेळेस विटंबना झाली, तिथे तुमची प्रज्ञा जागृत झाली का? मग प्रज्ञा कुठे असते? तर प्रज्ञेचं जर हे कवच असतं प्रज्ञा निर्माण होण्याला, मग परत आपल्याला तिथे जावं लागतं की प्रज्ञा नावाची काय चीज आहे. प्रज्ञेने माणूस कसा होता? आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की जेव्हा बाबासाहेबांनी पुणे करार केला की नाही, पुणे करारामध्ये काय होतं? तुम्हाला 2 मताचा अधिकार होता, ज्याला स्वतंत्र मतदारसंघ म्हटलं होतं. मग बरेचशे लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की घटनाच बाबासाहेबांनी लिहिली, इंग्रजाचा काळ होता ना तेव्हा 1932ला. पुणे करार कधी झालाय? 1900. मी प्रज्ञेची कथा सांगतो तुम्हाला, डोक्यात जाऊ द्या. पुणे करार कधी झालाय? तुम्हाला 2 मताचा अधिकार कोणी दिला होता? इंग्रजांनी. बाबासाहेबांनी आणला. दिला कोणी होता? इंग्रजांनी. म्हणजे देणारे कोण होते त्यावेळेस? इंग्रज. घटना कोणी लिहिली म्हणता? मग बाबासाहेबाला त्याच्यात का नाही घालता आलं? घालायला पाहिजे होतं की नाही? आम्ही प्रज्ञावान लोक आहोत. बाबासाहेबाला का घालता आलं नाही? म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की मला माझ्या मनासारखी घटना ह्या लोकांनी लिहू दिली नाही. हे कळेल त्या दिवशी तुमच्यात प्रज्ञा आहे. बुद्धी असणं हा भाग वेगळा, पण प्रज्ञा कशाला म्हणजे याचा अर्थ काय? बाबासाहेब ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. आता मी हे असं बोललो जाते याच्यावरती, लोक परत म्हणतील भंतेजी बाबासाहेबापेक्षाही मोठे झाले का? बाबासाहेब ड्राफ्टिंग कमिटीचे, कारण आम्हाला ऍक्सेप्ट करायला पहिलं आम्ही शिकलं पाहिजे. कुठलाही रोग तुम्ही एकदा कबूल केला ना, कधी कधी काय होतंय की जर माणसाला कॅन्सर असला की आपण लपून ठेवतो, सांगत नाही ना आम्हाला काय काय झालं, काय नाही असंच थोडंसं आहे म्हणून. परंतु तुमचं मन ते स्वीकारायला तयार होत नाही, म्हणून तुम्हाला डॉक्टरही सांगतात सायकोलॉजिकली तुम्हाला दवा लागू होत नाही, कारण का तुम्ही त्याला ऍक्सेप्टच केलं नाही. ऍक्सेप्ट केलं नाही म्हणून तुमच्या दवाही ते मन ऍक्सेप्ट करत नाही, शरीरही ऍक्सेप्ट करत नाही. तसंच आमच्या समाजाला झालेला बिना प्रज्ञेचा रोग आहे. कसा आहे? कारण प्रज्ञा नावाच्या त्या विभूतीला आम्हाला रोग झालेला आहे, आम्ही ऍक्सेप्टच करायला तयार नाही आणि म्हणून ते आम्हाला उल्लू बनवतात. एवढ्या दिवस बाबासाहेबाला पोस्टमन म्हणत होते. यूपीचा तो यादव मुख्यमंत्री बाबासाहेबाला पोस्टमन म्हणाला होता, माहितीये तुम्हाला? बाबासाहेबांनी घटना बिटना काही नाही लिहिली, बाबासाहेब फक्त पोस्टमन होते. ह्या लोकांनी सुचवलेल्या त्या फक्त खाली घटनेमध्ये ते मांडत होते. त्यावेळेचे स्टेटमेंट आहेत त्यांची ती. आत्ताचा काँग्रेसचा तो याच्यामध्ये बसतोय, काय त्याचं नाव? टेक्नोक्रेट होता ना तो, काय त्याचं नाव मला काय येत नाही, तोही म्हटला होता की बाबासाहेबांनी घटना बिटना काही लिहिली नाही. आणि आता मात्र प्रत्येकाच्या तोंडात शब्द काय येतोय? बाबासाहेबाच्या घटनेची विटंबना होते. काय शब्द येतात? कारण त्यांना माहित आहे की बाबासाहेबाचा समाज ज्याच्या प्रज्ञेला रोग झालाय हा लगेच प्रतिक्रिया देतो की नाही आपण? त्या घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. उच्चंबळून कोण उठला? पूर्वाश्रमीचा महारण आत्ताचा बौद्धिस्ट.
कारण त्यांना माहिती आहे की प्रतिक्रिया द्यायला कोण येतो, कारण याच्याकडची प्रज्ञा आता शिल्लक नाही. घटनेने फक्त महारालाच फायदा दिलाय का? घटना फक्त तुमच्याच उपयोगाची आहे का? मग प्रतिक्रिया तुम्हीच का द्यावी? बरंच तिचं संरक्षण करायचंय, मग का तिच्या आजूबाजूला काठ्या घेऊन उभे राहणार आहात का? संरक्षण करण्याची प्रोसिजर काय? जर ती प्रोसिजर माहिती झाले तर तो समाज प्रज्ञावान आहे. आणि तिचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला लोकसभेमध्ये माणसं हवी आहे, तिथे संरक्षण होणार आहे. आणि मग ही तुमच्या प्रज्ञेला दिलेली एक डागडुजी आहे, कारण तुमच्यातले हक्क आणि अधिकार काढून घ्यायला दोघही टपलेले आहेत. आणि अजूनही आमच्या प्रज्ञावान, आमच्यात बुद्धिवंत आहेत, प्रज्ञावंत नाही. परत एक साधं उदाहरण देतो. आता सगळ्याची बोंब काय आहे की बीजेपी निवडून येते ईव्हीएम मुळे, म्हणतात ना सगळे. आता तर उघड उघड म्हणायला लागलेत की नाही, किंवा त्यांना काही कोणी मतं देत नाही, परंतु ते त्या मशीनमध्येच गडबड करतात आणि निवडून येतात. मग आता काय झालं की काही संघटनांनी मागणी केली निवडणूक आयोगाकडे की तुम्ही पहिल्याने काय करायचे की एवढं मतदान झालं, त्याच्यानंतर पर्सेंटेज द्यायचे, त्याच्यानंतर ते प्रेस कॉन्फरन्स करायचे. पण आता तसं निवडणूक आयुक्त करतो का? तो 5 वाजता टक्केवारी देतो की एवढे एवढे टक्के मतदान झालं. तर टक्के कशावर काढले जातात? साधा प्रज्ञाही नाही लागत याला की टक्के कशावर काढले जातात. जर तुमचे 200 मतदान झाले असेल तर त्याच्यावर किती टक्के काढले जाईल ना. मग किती झालं हे का नाही सांगत? मतदानाचा टक्का काढायला ते मतदानच कळावं लागेल की नाही, पण ते टक्के सांगतात एवढे टक्के मतदान झालं. आणि मग दुसऱ्या वेळेला सांगतात की एवढे टक्के वाढलं का? तर 5:30 वाजता जी लोक लाईनीत होती त्यांना मतदानाला आम्ही आत घेतलं. आणि किती टक्के वाढवतात? एकदम 7 ते 8 टक्के. मग काही संघटनांनी त्यांच्याकडे मागणी काय केली की आम्हाला त्याचं फुटेज द्या ना. जर लोक लाईनीत उभी होती तर प्रत्येकाचं फुटेज द्या, म्हणजे आम्हाला कळेल की जर तुमचं एकदम एका घंट्यामध्ये 8% मतदान वाढतं, मग लोक गणित लावायला तयार होतात ना की बा एक माणूस जर आत गेला तर एका माणसाला एवढे मिनिट लागतात मतदान करायला. जर एवढे टक्के वाढले तर मग एवढ्या लोकांचं मतदान व्हायला पाहिजे ना. तर मग तेवढे लोक लाईनीत होते का? तर आम्हाला फुटेज द्या. काय केलं सरकारने माहिती आहे? अध्यादेश काढला, कारण पारदर्शकता असावी म्हणून सगळे प्रकार द्यावे. हे प्रतिनिधी एक कायदा होता पहिला, इलेक्शन प्रतिनिधी एक कायदा, त्याच्यामध्ये ती प्रोव्हिजन होती की जर कोणी मागितलं तर ते सगळे कागदपत्र तुम्हाला उपलब्ध करून द्यावेत. आता सरकारने एक अध्यादेश करून कायदा केला की जर निवडणूक आयुक्ताला वाटलं तरच ते पेपर देईल, नाही तर देणार नाही. तुमच्या प्रज्ञेला काय वाटतंय की आयुक्तांनी केलेली ही मनमानी आहे ना, चूक आहे, द्यायला पाहिजे, म्हणजे लक्षात येईल. विषय मी प्रज्ञेचा समजून सांगतोय तुम्हाला की द्यायला पाहिजे, तर तुमच्या लक्षात येईल ना की तिथे फ्रॉड झालंय की नाही झालंय. तर सरकारने तो कायदा केला म्हणजे तुम्हाला चावून लागेल की नाही की नक्की याच्यात काही ना काहीतरी काळं वेरं झालंय, म्हणून ते देत नाही. मग ते द्यायला पाहिजे याच्याकरता काय प्रयत्न झाले पाहिजे? लोकसभेमध्ये विचारणा झाली पाहिजे की नाही, नाहीतर रोडवरती आंदोलन झालं पाहिजे. सगळ्यात मोठा असणारा पक्ष काँग्रेस यांनी काय केलं? त्याने जाऊन कोर्टामध्ये केस टाकली. आता तुम्हाला वाटेल चांगली गोष्ट केली. इथे तुमची प्रज्ञा काम करते, कारण आता ती कोर्टात केस टाकली तर भारताचे कोर्ट 10-10 वर्ष निर्णय देत नाही. म्हणजे 10 वर्षात तुमच्या बहुजनाचे उदयाला येणारे पक्ष संपून जातील. 10 वर्ष ती केस कोर्टात असल्यामुळे तुम्हाला लोकसभेतही बोलता येणार नाही. म्हणून बीजेपी आणि काँग्रेस ह्या दोघांनी संगनमत करून तुमच्यातली प्रज्ञा हरवलेली आहे, कारण तुम्ही त्याच्यावरती आंदोलनच करू नये ही दोघांनी मिळून केलेली व्यवस्था आहे. एकाने अध्यादेश काढला आणि एकाने कोर्टात नेऊन ठेवून दिला की आता 10-12 वर्ष त्याच्याकडे बघायची वेळ. कारण तो प्रश्न कुठे न्यायला पाहिजे होता त्यांनी कुठे नेलाय. आणि म्हणून आजही आम्ही
घटनेच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर देऊन टाकली? कॉन्ट्रॅक्टच देऊन टाकलं राहुल गांधीला. कारण प्रज्ञा नावाची गोष्ट ही कुठे राहते ही अजून आम्हाला कळली नाही. ती ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी बाबासाहेबांचं तेच वाक्य होईल की बाबासाहेब, भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून वैदिक आणि बौद्ध याच्यामधला हा संघर्ष आहे. काँग्रेस आणि बीजेपी वैदिक पद्धतीने काय करतं? एक निर्णय घेतं, एक त्याला कुजवण्याकरता कोर्टात घेऊन जातं. आमच्या संघर्षाला आम्ही वाव देत नाही. त्याच्यातल्याच एका माणसाला सांगतो की तू त्याचं संरक्षण कर. होणार आहे का? आणि म्हणून प्रज्ञा जर जागृत करायची असेल, प्रज्ञा कुठे आहे माहिती व्हायचं असेल, तर मग मास्तर आपल्याला बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानानुसार जावं लागेल. मग आमचे बुद्धिवंत कधी कधी मग फिरून परत तिथंच येतात की तुम्ही एकटे बौद्ध काय करू शकाल? आहे की नाही? येतो ना प्रश्न. इलेक्शनच्या वेळेस प्रश्न येतात की तुमचा एकट्याने माणूस निवडून येणार आहे का? मला सांगा, राजीव गांधीच्या जातीचे किती लोक आहेत? स्वतःला पंडित म्हणतो ना तो, जन्मधारी 3.5% आहेत. मोदी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचे लोक किती आहेत? जातीचे लोक किती आहेत? 3.5% आहेत ना. मग ते जर खोटं बोलून त्यांना वळवू शकतात तर तुम्हाला बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार खरं सांगून वळवता येत नाहीत का? वळवता येत नाही, कारण आमच्या प्रज्ञा आम्ही विकसित केलेल्या नाहीयेत. ज्या दिवशी आमच्या प्रज्ञा विकसित होतील, प्रज्ञा कुठे आहे ज्या दिवशी आम्हाला कळेल, त्या दिवशी मात्र तुमच्यावरती सत्ता गाजवायला कुणीही येणार नाही. तुम्ही तुमचे सत्ताधारी व्हाल. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला जे सांगितलं होतं, जे एकीचं बळ सांगितलं होतं, प्रज्ञेचं बळ सांगितलं. बाबासाहेबांनी बुद्ध धर्मामध्ये बऱ्याचशा सुधारणा पण सुचवल्या ना. बाबासाहेबांनी जशाला तसं स्वीकारलं का? बऱ्याचशा गोष्टी बाबासाहेबांनी स्वतः नाकारल्या. आणि प्रज्ञाशील आणि करुणा, प्रज्ञेला एवढं महत्व दिलं बाबासाहेबांनी की प्रज्ञाशील आणि करुणा ह्या 3 याच्यावर आधारित असलेला बौद्ध धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला. राजा मिलिंदांनीही त्यावेळेस विचारलेला हा प्रश्न आहे. असाच विचारला का त्याने विचारायचा म्हणून? कारण याच्या पाठीमागची त्याची भूमिका होती की प्रज्ञा कुठे असते, प्रज्ञा माणसाच्या कुठल्या भागामध्ये असते. आणि भंते नागसेनानेही त्याला उत्तर दिलेलं आहे हवेचं. कारण हवेला जसा उगम नसतो पण हवा आवश्यक आहे, तशीच प्रज्ञा आहे. प्रज्ञा शरीराच्या कुठल्याही भागामध्ये नसते, पण प्रज्ञा हवेसारखी एक आवश्यक वस्तू आहे. आणि प्रज्ञा ज्याच्याकडे येते तो मात्र प्रज्ञावान होतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की प्रज्ञा कुठेही राहत नसून ती प्रज्ञा हवेसारखी आहे. आजही मी तुम्हाला हे विश्लेषण करताना जसं सांगितलं होतं, हा समाज प्रज्ञावान झाला पाहिजे. बाबासाहेबाला ही अपेक्षा होती की माझा समाज प्रज्ञावान झाला पाहिजे, आपण बुद्धिवान झालो. बुद्धिवान आणि प्रज्ञावान याच्यामध्ये फरक आहे. म्हणून आजचे आमचे बुद्धिवंत आम्हाला वेगळ्या मार्गाने घेऊन जातात. आणि म्हणून प्रज्ञावान व्हायचं असेल तर पहिलं तुम्हाला बौद्ध धर्माचा अनुयायी व्हावंच लागेल. बुद्ध धर्म जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रज्ञावान होणार नाही. कारण आमचे बुद्धिवंत आजही आम्हाला व्यवहार शिकवतात. बुद्धिवंत, कारण कुठे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या समाजामध्ये बुद्धिवान आणि प्रज्ञावान निर्माण होतील तो समाज अग्रेसर होईल. आमच्या समाजामध्ये बुद्धिवंत झाले, बुद्धिमान लोकही निर्माण झाले. नको जेवढे PhD आहे, हव्या त्या विषयात नाहीये, परंतु ज्या समाजाला दिशा देण्याची गरज त्या बुद्धिवंताकडनं प्रज्ञावंताकडनं असतात, असे प्रज्ञावंत अजून आमच्यात निर्माण झाले नाही. आणि मग आम्ही दोष कोणाला देतो? आमचा बुद्धिवान खालच्या समाजाला दोष देतो की लोक ऐकत नाहीत. कसे ऐकत नाहीत? बाबासाहेबाच्या वेळेस समजता आत्ताच्या पेक्षा अनाडी होता की नाही? आता तुम्ही इथे बसलेले मला वाटतं सगळे ग्रॅज्युएटच्या पुढचे शिकलेले आहेत. बाबासाहेबाच्या जेव्हा परिषदा होत होत्या त्यात मोजून कोणाला हात वर करायला लावला तर 1000 लोकांतून एखादा हात वर करत होता आणि तो 7वी शिकलेला असायचा. आज जर आपण हात वर केला तर ग्रॅज्युएटच्या वरचे सगळे आहेत, परंतु आज सच्च्या माणसाचा ऐकणारा एकही नाही. त्यावेळेस प्रज्ञावान कोण होते? बाबासाहेब होते ना. म्हणून प्रज्ञावंताचा ऐकल्या
जातं. कधी कधी ते छोट्या फॉर्म मध्ये असतं. तुमच्या माहिती करता सांगतो, आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला यांनी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा फक्त त्यांच्या पत्नीने ऐकलं होतं त्यांचं, आणि म्हणून त्या माणसाला 22 वर्ष जलात राहावं लागलं. प्रज्ञावान होते, काही गोष्टीमध्ये त्यांनाही बोधिसत्व म्हटलं जातं, परंतु ते प्रज्ञावान होते. परंतु त्यांना सपोर्ट किती होता? फक्त खाली एका माणसाचा. जेव्हा ते 22 वर्ष जेलात राहिले, 22 वर्षात तिथल्या लोकांमध्ये हळूहळू हळूहळू हे झाले. बाबासाहेबांचं तसं झालंय का? बाबासाहेब 1920 ला येतात, माणगावची परिषद घेतात, आणि एखादं मोह बाबासाहेबाच्या पाठीमागे उभं राहावं तसा पूर्ण समाज बाबासाहेबाच्या पाठीमागे उभा राहतो. म्हणून प्रज्ञावंताला कधी कधी थोडीशी चिंगारी मिळते, कधी कधी भरपूर साथ मिळते, पण प्रज्ञावंताचं ऐकल्या जातं. प्रज्ञावंताचं सर्वजण ऐकतात, पण प्रज्ञावंत निर्माण झाला पाहिजे. आत्ताचे बुद्धिवंत आहेत आणि स्वतःला प्रज्ञावान समजतात आणि दोष खालच्याला देतात. कारण बुद्धिवंताचं खालच्या लोकांनाही काही समजत नाही. ते व्यवहारही नीट सांगत नाहीत आणि प्रज्ञाही नीट सांगत नाहीत. आणि म्हणून प्रज्ञा कुठे असते तर प्रज्ञा ही तुमच्या जवळ असते, तिला विकसित करायचं असतं. प्रज्ञा ही विकसित करण्याची गोष्ट आहे, प्रज्ञा ही अंतर्भूत करण्याची गोष्ट आहे. म्हणून भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाली अजून कोणालाच सांगता येत नाही. सांगितलं का परफेक्ट असं कोणी सांगितलं की भगवान बुद्धाला बोधित्व प्राप्त झालं म्हणजे काय झालं? सांगितलं का आजपर्यंत कोणी? कारण ते सांगायलाही प्रज्ञा लागते, आणि जोपर्यंत ती प्रज्ञा विकसित होत नाही, प्रज्ञा तुमच्याजवळ येत नाही. 7 वर्षाच्या बोधितीसने सम्राट अशोकाला सांगितलं होतं, कारण ते प्रज्ञावान होते आणि अशोकाला समजलं होतं. एवढा नरसंहार करून तो बसलेला माणूस, त्याला तिस्सानी सांगितलेली बोधी कळाली. आमच्याकडे आज आम्ही हजारोने विकसो आहोत, हजारोने PhD झालेले आहे, परंतु आजही आम्हाला समाजाला दिशा देता येत नाहीये, कारण आम्ही प्रज्ञावान नाहीये. ज्या दिशी आम्ही प्रज्ञावान होऊन प्रज्ञाची विकास होईल, कधी छोट्या फॉर्म मध्ये होईल, छोट्या स्वरूपात होईल, परंतु प्रज्ञा विकसित झाल्याशिवाय तुमच्या दुःखाला कुठलीही धग लागणार नाही, म्हणजे दुःख तुमचं नष्ट होणार नाही. म्हणून प्रज्ञावरती खूप काही बोलता येईल. प्रज्ञा ही माणसाची सर्वस्वी आहे, आणि प्रज्ञेशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट साध्य करता येणार नाही. बुद्धीने तुम्हाला तुमचा विकास, भौतिक विकास जरूर करता येईल, आणि नुसता भौतिक विकासाच्या पाठीमागे लागूनही चालणार नाही, कारण भौतिक विकासाने तुमच्या मनाला शांती भेटत नाही. म्हणून टाटा असो, बिर्ला असो, मुकेश अंबानी असो, अडाणी असो, आजही ते शांत आहेत का? सुखी आहेत का? संपत्ती कितीतरी अचाट आहे, परंतु आजही हाव आणि लालसा गेलेली नाही. हाव आणि लालसा जायला तुम्हाला जोपर्यंत प्रज्ञा विकसित होत नाही तोपर्यंत ते जाणार नाही. याच्यावरती मी बरंचसं सांगितलंय, परंतु भंते नागसेनाला त्यांनी विचारलेले, त्यांनी हवेचं उदाहरण दिलं होतं, आणि इथे राजा मिलिंदाचं समाधान होतं. दुसरा प्रश्न आहे, संसार म्हणजे काय? राजा म्हणाला, भंते तुम्ही लोक संसार संसार म्हणून उल्लेख करता, तर तो संसार काय आहे? महाराज, जीव प्राणी येथे जन्म घेतो व येथेच मृत्यू पावतो. येथे मृत्यू पावल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जन्म घेतो, तेथे जन्म घेऊन तेथेच मृत्यू पावतो, तेथे मृत्यू पावल्यानंतर पुन्हा तिसऱ्या अवस्थेत जन्म घेतो. संसाराचा हाच अर्थ आहे. कृपा करून उदाहरणाने स्पष्ट करा. महाराज, कोणी मनुष्य पिकलेला आंबा खातो व त्याची कोय जमिनीत पुरतो, त्याला अंकुर फुटून त्यापासून एक मोठा वृक्ष तयार होतो आणि त्याला आंबे लागतात. ते पिकल्यावर तो मनुष्य पुन्हा ते आंबे खाऊन त्याची कोय जमिनीत पुरतो, त्यापासून अजून एक मोठा वृक्ष तयार होतो आणि त्याला सुद्धा फळे येतात. त्याप्रमाणे झाडापासून आंबे, आंब्यापासून झाड, हे कोणं कोणीही उलगडू शकत नाही, अर्थात याचा शेवट कुठेच होत नाही. महाराज, याप्रमाणे जन्मास येणे व मरणे हाच संसार आहे. बनते आपण छान समजावून सांगितले. आपण कधी कधी संसार म्हणतो की नाही, कधी कधी जग, संसार. तर भंते नागसेनाला तोनी प्रश्न विचारला की तुम्ही नेहमी भंते लोक सांगतात की संसार दुःखाने भरलेला आहे, संसार असा आहे, संसार तसा आहे, मग संसार हा प्रकार आहे तरी काय? तर भंते नागसेन त्याला समजावून सांगतात की जसं
आंब्याचं झाड आहे, त्याला कोय येते, ती जमिनीत पुरली की परत एक आंबा येतो. तसंच माणसाचं आहे की ह्या जगामध्ये एक माणूस निर्माण होतो, जो स्त्री आणि पुरुषापासून दुसरा माणूस निर्माण होतो, तो मरतो. म्हणजे मरणं आणि उगम पावणं ह्या सृष्टीमध्ये मग प्रत्येक प्राण्याचं असेल, झाडाचं असेल, त्याला संसार म्हटल्या गेलं. भगवान बुद्धांनी त्याला भवचक्र म्हटलं, नाही का, की हे चक्र आहे, हे कधी थांबत नाही. जे भव निर्माण झालं की ते होणार आहे. आणि म्हणून इथे भंते नागसेनाने त्यांना सांगितलं की जिथे माणसाचा जन्म होतो त्याला फळ येतं, परत मृत्यू होतो, आणि असं सतत त्याने चालत राहतं. ह्या चक्रालाच संसार म्हटलं, ह्या चक्राला दुनिया म्हटलं, यालाच भवचक्र म्हटलेलं आहे. म्हणून जन्माला येणे, मृत्यू पावणे आणि परत जन्माला येणे, याला मृत्यूचं चक्र म्हणण्यापेक्षा एक जीवनाचं चक्र आहे, आणि याला संसार म्हटलं, यालाच संक्रमण म्हटलं. संसाराला काय म्हटलेलं आहे? संक्रमण आहे, की एकापासून दुसऱ्याची निर्मिती होणं. हा संक्रमण शब्द मग कुठपर्यंत लागून गेला? संक्रमित रोग म्हणतो की नाही आपण, एकापासून दुसऱ्याला झाला. कोरोनामध्ये सगळ्यालाच माहिती आहे की संक्रमित, टीबी संक्रमित आहे, काही काही रोग हे संक्रमण म्हणजे एकापासून दुसऱ्याची निर्मिती होणं, परत ते लयाला जाणं आणि निर्माण होणं. म्हणून की वैज्ञानिक दृष्ट्या ही की भगवान बुद्धांनी सांगितले की पृथ्वी कोणी निर्माण केली नाही, तर ती उत्क्रांत झालेली आहे, आणि ती उत्क्रांत होण्याची क्रिया म्हणजे संक्रमण आहे. इथेच माणूस जन्माला येतो, इथेच मरतो, इथेच मुलं होतात, परत जन्माला येतात. याला आपण संसार किंवा संक्रमण म्हणतो. स्मृतीने स्मरण कसे होते? राजा म्हणाला, पूर्वी केलेल्या कृत्याचे किंवा घोडलेल्या गोष्टीचे स्मरण कसे होते? स्मृतीने स्मरण होते महाराज. बनते स्मृतीने कसे? चित्तामुळे स्मरण होत असते ना महाराज. आपण केलेले एखादे कार्य आता विसरलेत काय? होय बनते. महाराज, त्यावेळी आपल्याला चित्त नव्हते काय? बनते, चित्त होते, स्मृती नव्हती. महाराज, मग आपण कसे म्हणाले की चित्ताने स्मरण केले जाते, स्मृतीने नव्हे? बनते, आता मला बरोबर समजले आहे. आपण कधी कधी स्मृती आर्य अष्टांगिक मार्गामधला हा एक आहे. स्मृती म्हणजे ढोबळ मानाने तुम्ही जर केली तर आठवण आहे की नाही, आठवण आहे की आम्हाला मागचं. आणि म्हणून कधी कधी म्हणतात की विस्मरण, स्मरण आणि विस्मरण, की माणसाला विस्मरण हा कधी कधी शापही आहे आणि कधी कधी वरदान आहे. काही गोष्ट विसरणं हे वरदान बी होतं, कारण कधीतरी कोणीतरी मला शिवी दिली, ती जर विस्मरणच नाही झाली तर किती दुःख होत राहील ना मला. त्याने मला शिवी दिली, त्यानं मला शिवी दिली. म्हणून विस्मरण एका दृष्टीने वरदान आहे, पण तेच विस्मरण एका दृष्टीने शाप आहे. वर्षभर अभ्यास केला पेपरच्या दिवशी नाही आठवत, शाप पण आहे की नाही. आणि मग इथे म्हणून राजा मिलिंद त्यांना प्रश्न विचारतो की स्मरण कुठून निर्माण होतं? तर भगवान बुद्धाला तो विचारतो की चित्तातून होतं. तुम्ही स्मृती आठवणीने म्हणता, पण ते शक्य नाही वाटत, ते चित्तात असायला पाहिजे. तर भंते नागसेन सांगतात की नाही, चित्ताने स्मरण होत नाही. जर चित्ताने स्मरण झालं असतं तर प्रत्येक गोष्ट आपल्या चित्तात आहे, चित्त तर तुमच्या सोबत आहे ना, मग कुठलीच गोष्ट तुमची विस्मरणात गेली असते का? नाही. तर चित्ताने नाही होता, विस्मरण हे माणसाच्या वेगवेगळ्या कारणाने होतं. पुढच्या ह्याच्यात येणार आहेत त्या स्मृतीच्या. म्हणून आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी किंवा सम्यक स्मृती याला खूप महत्व दिलेलं आहे. कारण तुमची स्मृती जर सम्यक नसेल तर तुम्ही कधी कधी कल्पना विलासातच जगाल. होतं की नाही? कधी कधी आपण एवढ्या कल्पना विलासात जातो की माणसाला वाटतंय मी पंतप्रधान झालो तर काय करीन. होतं, सांगत नाहीत लोक, पण वाटतंय आपल्याला काही ना काही व्हावं. एवढ्या कल्पना विलासात आपण जातो की विचारू नका. म्हणून स्मृती ही तुम्हाला कुठे नेते? भूतकाळातही नेते आणि भविष्य काळातही नेते. ती वर्तमानात तुम्हाला जगू देत नाही. आजही माणूस वर्तमानात जगतो का? आणि म्हणून भगवान बुद्धाने सम्यक स्मृती सांगितली तुम्हाला, की तुम्ही स्मृतीमध्ये सम्यक याच्यात जगलं पाहिजे. भविष्याच्या स्मृतीत जाऊन काही फायदा होणार आहे का? समजा तुम्ही खूप भूतकाळात गेला, भूतकाळात जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा तुमच्या बापाचा राजमहाल होता, सगळं काही होतं, सगळं केलं. ते करत करत बाप समजा दारुड्या होता, त्याने घालवलं इथपर्यंत. म्हणून त्या भूतकाळात जाऊन तुम्हाला काही फायदा आहे का? तो राजमहाल आज भेटणार आहे का? भविष्य काळाची स्वप्न पाहिलीत
की नाही नाही माझं असं असं होईल, हे होईल, मी ही PhD करीन, तसा नोकरीला लागेल, तसा नोकरीला लागल्यावर ही ऑडी घेईन, ते घेईन, ते व्हायचंय. त्यांनी काही फायदा आहे का? परंतु तुम्ही सम्यक स्मृतीने, म्हणून स्मृती ही माणसाची प्रत्येक गोष्टीवरती अवलंबून आहे. स्मृती तुम्हाला चित्ताने देत नाही, कारण चित्तावरतीच जर स्मृती असती तर चित्त तुम्हाला एक तर भविष्य काळात घेऊन जातं किंवा भूतकाळात घेऊन जातं. वर्तमान काळातली स्मृती ही माणसाला वेगवेगळ्या प्रकाराने उत्पन्न होत असते. स्मृतीचे उगमस्थान. राजा म्हणाले, बनते स्मृती नेहमी चित्तातून उत्पन्न होते काय, की दुसऱ्या बाहेरील वस्तूपासून देखील उत्पन्न होते? महाराज, चित्तातूनही उत्पन्न होते आणि दुसऱ्या बाहेरील वस्तूपासून देखील उत्पन्न होते. परंतु सर्व स्मृत्या चित्तातून उत्पन्न होतात, दुसऱ्या बाह्य वस्तूपासून नव्हे. महाराज, जर बाह्य गोष्टीमुळे स्मृत्याचा उगम झाला नसता तर शिल्पकला ही दुसऱ्याकडून शिकण्याची, अभ्यास करण्याची आवश्यकताच मुळी राहिली नसती आणि मग गुरु सुद्धा निरर्थक ठरला असता. परंतु अशी स्थिती नाही. आणि म्हणून बनते नागसेनाला राजा मिलिंद म्हणतो की जी बी स्मृती आहे आपल्या त्या चित्तातून उद्भवते. बनते नागसेन म्हणतात नाही, जर अशी गोष्ट ती चित्तातूनच उद्भवली असती तर शिल्पकला किंवा चित्र काढणं हे तुमच्या चित्तात निर्माण होतं का? अगोदर कुठला तरी गुरु लागतो ना, रेषा कशा ओढाव्यात, काय कसं करावं, हा तो शिकवतो. म्हणजे स्मृती कोणापासून निर्माण होते? त्याच्यापासून होते. साधं उदाहरण आहे, रस्त्याने तुम्ही चालला आणि आपल्या आईच्या अंगकाठीची बाई दिसली तर कोणाची आठवण होते तुम्हाला? आईची आठवण होते ना. म्हणजे कशामुळे झाली तुम्हाला ती आठवण? बाह्याच्यामुळे झाली ना, की त्याच अंगकाठीची बाई दिसली तर मला माझ्या आईची आठवण झाली. तोपर्यंत मला आईची आठवण विस्मृतीत होती. जिवंत असेल तरी विस्मृतीत होती आणि मेलेली असेल तरी विस्मृतीत होती. पण तिच्या अंगकाठीची बाई दुरून येताना दिसली की झक्कन वाटतं माणसाला, अरे माझी आई आहे की काय. जवळ आल्यावर कळते की नाही, पण त्यावेळेस ती स्मृती जागृत होती. म्हणून नागसेन सांगतात की स्मृती फक्त चित्तामुळे जागृत होत नाही, तर ती बाह्य गोष्टीपासूनही होते. ती जर चित्तापासूनच झाली असती तर मग गुरुची गरज नसती भासली. चित्ताला आवाहन केलं असतं, मागच्या गोष्टी पूर्ण आठवल्या असत्या. आणि म्हणून बनते नागसेन सांगतात की स्मृती ही चित्तापासून न येता बाह्य वस्तूपासूनही निर्माण होते. बाह्य वस्तूपासूनही स्मृतीचा उगम होतो. पुढचं प्रकरण आहे त्याच्यावरतीच आहे. पुढचं प्रकरण आपण पुढच्या रविवारी बघूया.